नमस्कार मित्रांनो, रॉयल हाऊसमध्ये लग्नाचा वाढदिवस आणि आकाश आराध्याच्या आयुष्यातील एक अतिशय हळवा आणि प्रेमळ क्षण पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग कथाला सुरुवात करूया. आकाशने आराध्याला रूममध्ये नेऊन अतिशय आरामात बेडवर झोपवले. तिला झोपेत मुळीच त्रास द्यायची त्याची इच्छा नव्हती. तो तिला झोपून गुपचूप वॉशरूममध्ये गेला आणि शॉवर घेऊन आला. आज बाहेरचे हवामानही काही वेगळेच होते. सकाळपासून धग दाटून आले होते आणि आता थंड वाऱ्यासोबत पावसालाही सुरुवात झाली होती. ढगांचा गडगडाट ऐकून आराध्याला अचानक जाग आली. ती एकदा डचकून उठून बसली. जेव्हा तिने स्वतःला एक अनोळखी बेडवर पाहिले तेव्हा ती चक्र होऊन गेली. ही जागा तिच्यासाठी पूर्णपणे नवीन होती. तिने आजूबाजूला पाहिले. संपूर्ण रूम फुलांनी आणि फेरी लाईट्सनी सजवली होती, जी अतिशय सुंदर दिसत होती. तिने बेडकडे पाहिले, ज्यावर गुलाबाच्या पाकळ्या विखुरलेल्या होत्या. तिची नजर कोणाला तरी शोधत होती आणि वॉशरूमचा दरवाजा उघडताच तिचा तो शोध संपला. आकाश वॉशरूममधून बाहेर आला. त्याने फक्त कमरेला टॉवेल गुंडाळलेला होता. त्याच्या ओल्या केसातून टपकणारे पाण्याचे थेंब आणि त्याचे निळे डोळे पाहून तो या रूपात अतिशय आकर्षित दिसत होता. आकाश तिला पाहून म्हणाला, "बायको, आता असे एकटक बघणं बंद कर. कारण जर माझा स्वतःवरचा ताबा सुटला तर मला दोष देऊ नको." त्याचे बोलणे ऐकून आराध्या लाजेने रबली आणि तिने आपली नजर दुसरीकडे वळवली. आकाशने आराध्याकडे पाहिले, जी आकाशी रंगाच्या साडीत अतिशय सुंदर दिसत होती. नेहमीप्रमाणे ती साधेपणाने तयार झाली होती. गळ्यात आकाशच्या नावाचे मंगळसूत्र, कपाळावर छोटीशी टिकली आणि भांगात सिंदूर, काजळाने भरलेले डोळे आणि ओठावर लाल रंगाची लिपस्टिक. जर आज काही वेगळे होते तर ते म्हणजे तिच्या हातात असलेला तिच्या सुहागचा चुडा. तिला पाहून आकाशचे मन बेईमान होत होते. त्याने सोफ्यावर टॉवेल फेकला आणि आराध्याला झटक्यात आपल्या कुशीत उचलून घेतले. आराध्याने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले, पण आकाश तिला घेऊन काही न बोलता बाल्कनीमध्ये गेला आणि पावसाच्या धारामध्ये तिच्यासोबत भिजू लागला. आकाशने तिला खाली उतरवले आणि मागून मिठीत घेतले. तिच्या पोटावर हात घट्ट आवळले. पण थंड वारा आणि त्याचसोबत पडणारा मुसळधार पाऊस आराध्याच्या शरीरात शिरशिरी निर्माण करत होता. आराध्या थंडीने कापू लागली होती आणि ती पूर्णपणे भिजली होती. तिची साडी तिच्या अंगाला चिकटली होती. तिला कापताना पाहून आकाशने तिला कमरेतून पकडून स्वतःजवळ खेचले. पण आराध्याने थोड्याच वेळात त्याला हलका धक्का देऊन दूर केले आणि ती रूममध्ये पळाली. आकाश हसला आणि तिच्या मागे गेला. आराध्या आपले ओले केस आकाशच्या टॉवेलने पुसत होती, जो त्याने सोप्यावर टाकला होता. आकाशने पुन्हा एकदा मागून जाऊन तिला आपल्या विळख्यात घेतले. त्याच्या हाताचा स्पर्श आपल्या उघड्या पोटावर जाणवताच आराध्या शिवरली आणि डोळे मिटवतच तिच्या हातातील टॉवेलही खाली सुटला. आकाशने तिचे केस बाजूला केले आणि तिच्या खांद्यावर आपले ओठ टेकवले. त्याचे ओठ खांद्यावरून कधी तिच्या मानेवर पोहोचले हे तिला समजलेच नाही. आराध्याच्या शरीराचा सुगंध आकाशला मदहोश करत होता. याच धुंदीत त्याने आराध्याच्या मानेवर एक हळवा दंश केला. आराध्याच्या तोंडातून आहा असा आवाज निघाला. तिला थोड्या वेदना झाल्या, पण त्यापेक्षा जास्त सुख जाणवले. आकाशने आता झटक्यात तिला स्वतःकडे फिरवले. त्याचे हात आराध्याच्या कमरेवर आणि पाठीवर होते. आराध्याने स्वतःला आकाशच्या छातीत लपवून घेतले. आकाशने तिला आपल्या मिठीत घेतले आणि तिच्या केसाशी खेळत म्हटले, "बायको, हॅपी फर्स्ट मॅरेज ॲनिव्हर्सरी." आराध्या त्याच्या छातीला लागूनच राहिली. फक्त तिची पकड आकाशवर अजून घट्ट झाली. आकाश मंद हसला. तो तिच्या सवयी चांगल्या प्रकारे ओळखून होता. आराध्याची उत्तरे त्याच्या कृतीमध्येच दडलेली असायची. आजही तिने काही न बोलता आकाशच्या शुभेच्छांना प्रतिसाद दिला होता, जो त्याला समजला होता. दोघेही पूर्णपणे भिजलेले होते, पण हा क्षण त्यांना वाया घालवायचा नव्हता. आकाशने हळूच आराध्याच्या कानाला हलकासा दंश केला आणि किस केले. आराध्या स्वतःमध्येच चिमटत होती. आकाशने रूममध्ये एक रोमॅन्टिक गाणे लावले. संपूर्ण गाणे संपेपर्यंत आकाशने तिला आपल्या कुशीत धरून ठेवले होते. त्याला फक्त आराध्याच्या मनातील भीती कमी करायची होती. यावेळी सुद्धा नेहमीप्रमाणे त्याला त्याच्या आराध्याच्या सहमतीची प्रतीक्षा होती. तिच्या इच्छेशिवाय तो एक पाऊलही पुढे जाणार नव्हता. आकाशने आराध्याला उचलले आणि जवळच असलेल्या सोफ्यावर जाऊन बसवले. आराध्या आकाशच्या मांडीवर त्याच्या छातीशी लागून बसली होती. ती थोडी बाजूला झाली आणि आकाशच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. आकाशने तिच्या ओल्या चेहऱ्याकडे पाहिले, ज्यावर पाण्याचे थेंब असे
थांबले होते, जणू एखाद्या पानावरील दवबिंदू. तिचा भिजलेला चेहरा आणि ओठ पाहून आकाश स्वतःवरचा ताबा विसरू लागला. शेवटी त्याने आराध्याचा चेहरा आपल्या हाताच्या ओंजळीत धरला आणि तिच्या थरथरणाऱ्या ओठावर आपले ओठ टेकवले. आराध्या आकाशमध्येच विखुरून गेली. आकाशने तिचे ओठ सोडले आणि तिच्या मानेवर किस करू लागला. तो इतका बेभान झाला होता की त्याने आराध्याला लव बाईट दिली. त्याच्या दाताचा स्पर्श आपल्या मानेवर जाणवताच आराध्याच्या तोंडातून एक कळ निघाली. त्या गोड वेदनेने तिचे डोळे मिटले गेले. आकाशने तिला आपल्या कडेवर उचलले आणि बेडकडे वळाला. त्याने आराध्याला बेडवर झोपवले आणि तिला मिठीत घेऊन स्वतःही झोपला. आराध्याने त्याच्याकडे वळत त्याचा चेहरा हातात धरला आणि त्याच्या ओठावर आपले ओठ ठेवले. हे जाणवताच आकाशने तिला कमरेतून धरून स्वतःवर घेतले. त्या दोघांचे ओठ अजूनही एकमेकात गुंतलेले होते. आकाशने आराध्याच्या पाठीवर हात नेत तिच्या ब्लाऊजची दोरी ओढली आणि हुकही उघडले. पण आराध्या आज एक क्षणही आकाशपासून दूर झाली नाही. तिच्या डोक्यात फक्त तो एक महिना फिरत होता, जेव्हा ती आकाशपासून लांब होती. आज तिला त्या दुराव्याची भरपाई करायची होती. त्याला आपल्या खूप जवळ अनुभवायचे होते. आकाशने तिला कमरेतून पकडून खाली केले आणि स्वतः तिच्यावर आला. त्याने तिच्या डोळ्यात पाहिले, ज्यात एक वेगळीच ओढ होती. त्याने आराध्याच्या मानेवर किस करत तिची भिजलेली साडी तिच्या अंगावरून पूर्णपणे वेगळी केली आणि गळ्यापासून खाली येत तिच्या हृदयाच्या स्पंदनांना आपल्या स्पर्शाने सावरू लागला. आराध्या शहारली होती. आकाशने जेव्हा तिच्या बेंबीवर आपले ओठ ठेवले तेव्हा आराध्याचा श्वास जणू काही क्षणासाठी थांबला. तिने बेडशीट आपल्या मुठीत गच्च धरून ठेवली. आकाश पुढे सरकला आणि जेव्हा त्यांचे मिलन झाले तेव्हा एक वेदनेची लाट आराध्याच्या संपूर्ण शरीरात धावली. पण ही वेदना त्या वेदनेपेक्षा कमीच होती, जी इतके दिवस आकाशपासून दूर राहून सहन करत होती. तिने आकाशला घट्ट पकडून ठेवले. आकाशने जेव्हा तिच्या चेहऱ्यावर वेदनेच्या रेषा पाहिल्या तेव्हा त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकून हळूच म्हटले, आय लव्ह यू सो मच आराध्या. आराध्याने एकदा हलकेच डोळे उघडून आकाशला पाहिले आणि पुन्हा डोळे मिटून आपली पकड अधिकच घट्ट केली. आकाशने तिचे डोके कुरवळले आणि आराध्याला स्वतःच्या खूप जवळ अनुभवू लागला. आराध्याचे ते मंद आवाज आणि दोघांच्या हृदयाचे वेगवान ठोके त्या खोलीतील वातावरणाला अजूकच रोमॅन्टिक बनवत होते. रात्रीचे सुमारे 9 वाजले होते आणि दोघेही थकून एकमेकांच्या मिठीत तसेच झोपी गेले. खोलीत विखुरलेले त्यांचे कपडे आणि बेडची अवस्था सांगत होती की ते दोघे एकमेकांच्या किती जवळ होते. सुमारे 10:30 वाजता आकाशला जाग आली. त्याने आपल्या मिठीत असलेल्या आराध्याला पाहिले, जी एकदा निष्पाप बाळासारखी झोपलेली होती. तिला पाहून त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. त्याने तिच्या कपाळावर किस केले आणि मग उठून वॉशरूममध्ये गेला. तो फ्रेश होऊन बाहेर आला तेव्हा त्याच्या हातात कोमट पाण्याचा एक छोटा टब आणि टॉवेल होता. त्याने टब बाजूला ठेवला आणि त्या टॉवेलने आराध्याचे शरीर स्वच्छ करू लागला. तिच्या शरीरावर सर्व आकाशने दिलेल्या प्रेमाच्या खुणा होत्या, ज्या काहीशा निळ्या पडल्या होत्या. त्याने स्वतःशीच म्हटले, पुढच्या वेळेस मी तुला कधीच अशी खूण देणार नाही. त्यानंतर त्याने आराध्याला आपली शर्ट घातली आणि पुन्हा तिला मिठीत घेऊन झोपला. दोघेही शांतपणे एकमेकांच्या बाहूंमध्ये विसावले. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे 9 वाजता आराध्याचे डोळे उघडले. तिचे संपूर्ण शरीर वेदनेने भरून आले होते. जेव्हा तिची नजर आपल्या शेजारी झोपलेल्या आकाशवर पडली तेव्हा तिच्या ओठावर एक सुंदर हास्य उमटले. तिने आकाशला प्रेमाने पाहिले, जो पोटावर पालथा झोपला होता आणि त्याचा एक हात आराध्याच्या पोटावर होता. तिने त्याचा हात हटवायचा प्रयत्न केला, पण तिला ते जमले नाही. उलट तिच्या हालचालीमुळे आकाशला जाग आली. त्याने डोळे उघडून पाहिले तर आराध्या प्रेमाने त्याच्याकडे पाहत होती. आकाशने तिला स्वतःकडे खेचले आणि तिच्यावर आला. त्याने तिचे कपाळ चुंबले आणि तिच्या छातीवर डोके ठेवून पुन्हा डोळे मिटून शांतपणे पडून राहिला. आराध्याचे बोटे त्याच्या केसातून फिरू लागली आणि आकाशच्या ओठावर एक समाधानाचे हसू पसरले. शेवटी आराम तर मिळणारच ना, कारण ती त्याच्या मनाची शांती होती. त्याच्या धावपळीच्या जगात आराध्या म्हणजे एक असा थांब होती, जिने आकाशला पूर्णपणे बदलून टाकले होते. तो आता हसू लागला होता आणि आयुष्य जगू लागला होता. आराध्याने आकाशला हळूच बाजूला करत म्हटले, उठा, आता घरी जायचं आहे. पण आकाश तिला सोडायला तयार नव्हता. आराध्याने पुन्हा एकदा सांगितले तेव्हा त्याने फक्त इतके म्हटले, नाही, आज आपण इथेच राहणार आहोत. असे बोलून त्याने तिला अजूनच जवळ खेचले. आराध्या सुद्धा थकली होती, पण तिला गोलूची काळजी वाटत होती. म्हणून तिने साईड टेबलवरून आपला फोन उचलला आणि अधिराजच्या फोनवर कॉल लावला. तिकडे अधिराज गोलूला नाश्ता भरवत होता. जेव्हा त्याचा फोन वाजला तेव्हा त्याला अंदाज आला
की हा कॉल आराध्याचाच असणार. त्याने कॉल उचलला तेव्हा आराध्या म्हणाली, "दादा, तो गोलू." आदिराजने तिचे बोलणे मध्येच तोडत म्हटले, "तुझा मुलगा अगदी ठीक आहे. तो कोणालाही त्रास देत नाहीये. आता मी त्याला नाश्ता भरवत आहे. अजून काही जाणून घ्यायचे आहे?" आराध्या हसली आणि म्हणाली, "नाही, कदाचित मी उगाचच अस्वस्थ झाले होते. तो त्याच्या काकांसोबत आहे म्हटल्यावर ठीकच असणार." आदिराज तिचे बोलणे ऐकून हसला आणि म्हणाला, "बरं ठीक आहे, तुम्ही दोघे मज्जा करा. बाय." आराध्याने फोन ठेवला तेव्हा आकाशने तिला ओढून स्वतःच्या खाली घेतले आणि विचारले, "झाली का खात्री?" आराध्याने त्याच्या डोळ्यात पाहिले, ज्यात खोडकरपणा होता. आराध्याने त्याच्या खांद्यावर जोर लावून त्याला हटवायचा प्रयत्न करत म्हटले, "तुम्ही बाजूला व्हा, मला फ्रेश व्हायचं आहे." पण आकाश तिला कुठे सोडणार होता. त्याने आपल्या ओठांनी तिचे ओठ रुकले आणि पुन्हा एकदा दोघेही बघता बघता आपल्या प्रेमाच्या जगात हरवून गेले. आज रिया अर्णवला न सांगताच लवकर अकॅडमीला निघून गेली होती. तिथे काहीतरी अडचण निर्माण झाली होती, ज्यामुळे कोणालाही न सांगता ती घाईघाईत निघून गेली होती. जेव्हा अर्णव आपल्या रूममधून हॉलमध्ये आला तेव्हा त्याला रिया दिसली नाही. त्याने अवनीला विचारले, पण तिलाही काही माहीत नव्हते. अर्णवने संपूर्ण घरात शोधले, पण रिया कुठेच नव्हती. त्याने तिला फोन लावायचा प्रयत्न केला, पण तिचा फोनसुद्धा क्षेत्राबाहेर होता. अर्णवला आता थोडी भीती वाटू लागली होती. तो लगेचच आपली कार घेऊन अकॅडमीच्या दिशेने निघाला. जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा तिथले दृश्य पाहून तो थक्क झाला. 4-5 मुलांनी रियाला घेरलेले होते. ती घाबरलेली नक्कीच होती, पण जिद्दीने त्या सर्वांसमोर उभी होती. ते मुले तिथलेच काही स्थानिक गुंडे होते, पण त्यांना याची कल्पना नव्हती की ते कोणाशी पंगा घेत आहे. रियाने मोठ्या आवाजात म्हटले, "तुम्हाला हवं काय? मी तुम्हाला आधीच ताकीद दिली होती. मला आणि माझ्या विद्यार्थ्यांना त्रास देणं बंद करा, नाहीतर मला पोलिसांना कळवावं लागेल." त्यापैकी एक मुलगा अतिशय निर्लज्जपणे रियाकडे सरकला आणि घाणेरड्या इशारा करत म्हणाला, "बेबी, आम्ही तुला त्या लायकीचं सोडू तेव्हा ना. तू कोणाला बोलवशील? तसे यार काय कडक माल आहे तू. खरंच तुला चाखून मज्जा येईल." असे बोलून त्याने रियाचा हात पकडण्यासाठी हात पुढे केला. पण तो तिला स्पर्श करणार इतक्यात कोणीतरी त्याचा हात पकडून मुरगळला आणि धक्का देऊन त्याला जमिनीवर पाडले. रियाची नजर त्या व्यक्तीवर स्थिरावली. जेव्हा त्या मुलांनी अर्णव आणि त्यांच्यासोबत आलेल्या अंगरक्षकांना पाहिले तेव्हा ते पुरते हादरले. त्या सर्व अंगरक्षकांनी त्यांना घेरले होते. तिथून पळण्याची काहीच संधी नव्हती आणि यावेळी अर्णवचे डोळे रागाने लाल झाले होते. त्यांनी कळत नकळत अशा व्यक्तीला डिचकवले होते, ज्याचा मुकाबला करणे त्यांच्या बसची गोष्ट नव्हती. इकडे रियाने जेव्हा आपल्यासमोर उभ्या असलेल्या अर्णवला पाहिले तेव्हा तिच्या मनात एक प्रकाराचे समाधान मिळाले. त्या मुलांच्या बोलण्याने ती मनातून खूप घाबरलेली होती आणि तिची हिंमत सुटली होती. तिने अर्णवच्या शर्टला कमरेपाशी आपल्या मुठीत गच्च धरले, जणू तो तिला सोडून कुठे जाणारच आहे. तिच्या छोट्या हाताची पकड जेव्हा अर्णवला आपल्या कमरेवर जाणवली आणि तिचे हात थरथरणारे असते त्याला समजले, तेव्हा तो तातडीने मागे वळाला आणि त्याने रियाला आपल्या छातीशी घट्ट धरले. रिया त्याच्या छातीला लागून हुदके देऊ लागली. त्या सर्व मुलांना अंगरक्षकांनी घेऊन गेले. आता तिथे फक्त अर्णव आणि रिया होते. अर्णवने तिला स्वतःपासून थोडे दूर केले आणि रागात म्हटले, "आता का रडतेस?" रिया त्याच्या रागामुळे डचकली आणि मान खाली घालून उभी राहिली. अर्णवने तिचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे खेचत तिच्या डोळ्यात पाहून म्हटले, "खूप शूर आहेस ना तू. मला सांगता येत नाही का? इथे एकटीच निघून आलीस? काही झालं असतं तर काय झालं असतं? तुला माहीत आहे का मी काय उत्तर दिलं असतं सगळ्यांना? तुझ्या बाबांना, आकाशदादाला आणि आराध्या वहिनीला?" रिया अजूनही हुदके देत होती. तिच्या मनात त्या मुलाचे ते घाणेरडे शब्द घर करून बसले होते आणि आता अर्णवसुद्धा तिला ओरडत होता. पण जेव्हा अर्णवने तिला असे रडताना पाहिले तेव्हा त्याने तिला पुन्हा एकदा ओढून आपल्या छातीशी लावले. तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता आणि रिया त्याच्या पाठीवरचा शर्ट गच्च पकडून त्याला बिलगून उभी होती. नेहमी मिस्टर ऑर्गंट वाटणारा अर्णव आज तिच्यासाठी एखाद्या देवदूतासारखा धावून आला होता. तिचे विचार करूनच थरकाप उडाले की काय झाले असते जर अर्णव आला नसता तर. अर्णवने जेव्हा तिची शिरी जाणवली तेव्हा तिला अधिकच जवळ घेत तो म्हणाला, "रिलॅक्स, काहीच झाले नाहीये आणि काही चुकीचंही होणार नाही." रिया जेव्हा थोडी नॉर्मल झाली तेव्हा अर्णवने तिला सोडले आणि तिच्याकडे पाहून म्हटले, "पुढे काहीही झालं तरी आधी मला कळवायचं, समजलं?" रियाने एकदा शहाण्या मुलीसारखी मान हलवून होकार दिला. अर्णवने तिचा हात पकडला आणि तिला घेऊन तो कारकडे निघाला. रिया कारमध्ये गुपचूप बसली होती आणि अर्णवसुद्धा काहीच बोलत नव्हता. दोघांच्या मध्ये एक खोल शांतता होती.
रियाला वारंवार आर्नवने तिला सावरणे आणि तिला शांत करणे आठवत होते, तर दुसरीकडे आर्नव सुद्धा त्या क्षणाची जवळकी अजूनही अनुभवत होता. रिया तर या प्रेम वगैरे गोष्टीपासून खूपच लांब होती. तिच्या वडिलांनीच तिचा सांभाळ केला होता, कारण ती 1.5 वर्षाची असताच तिची आई घर सोडून गेली होती. तिच्या बाबांनी तिला जगातील सर्व सुख दिले आणि आपली संपूर्ण दुनिया तिच्यासोबतच मर्यादित ठेवली. रियाने सुद्धा आपल्या वडिलांना कधीही तक्रारीची संधी दिली नव्हती. थोड्याच वेळात आर्नवने गाडी एक रेस्टॉरंटवर थांबवली. रियाला कळालेच नाही की ते तिथे का थांबले आहेत. तेव्हा आर्नवने तिला म्हटले, "बाहेर ये." ती त्याच्या मागे मागे गेली. आर्नवने एक प्रायव्हेट रूम बुक केली आणि रियाला मेन्यू कार्ड देत काहीतरी मागवायला सांगितले. रिया गोंधळून पाहू लागली. तेव्हा तो म्हणाला, "तू सकाळी नाश्ता केला नव्हतास, काहीतरी खाऊन घे." रियाने मनातल्या मनात तोंड वेडेवाकडे करत म्हटले, ॲटिट्यूडचे दुकान. नीट सांगू शकत नव्हते का की नाश्ता करायला आणलोय म्हणून? पण नाही, सरळ बोलले तर यांची शान कमी होईल ना. आर्नवने तिला असे तोंड करताना पाहिले आणि तो म्हणाला, "जर शिव्या देऊन झाल्या असतील तर ऑर्डर दे." रिया गडबडली आणि तिने ओट्स मागवले. आर्नवने फक्त ज्यूस मागवला. नाश्ता करून दोघेही घराकडे निघाले. दुपारी 1 वाजता आराध्याला जाग आली. पण तिच्यात उठण्याचीही हिंमत नव्हती. तिच्या संपूर्ण अंगात वेदना होत होत्या. विशेषतः कमरेच्या खालच्या भागात तिला खूप त्रास होत होता. आज आकाशने तिचे काहीच ऐकले नव्हते आणि खरं तर आराध्यानेही त्याला रोखले नव्हते. आकाशने जेव्हा आराध्याच्या शरीरात हालचाल जाणवली तेव्हा त्याने डोळे उघडले. तिचे कपाळ कुरवळत त्याने विचारले, "बायको, तू ठीक आहेस ना?" तिने हळूच हो म्हटले. आकाशने तिला पुन्हा आपल्या छातीशी लावले. थोड्या वेळाने तो तिला आपल्या कडेवर उचलून वॉशरूममध्ये घेऊन गेला. दोघांनीही एकत्र शावर घेतला आणि मग तो तिला पुन्हा बेडवर घेऊन आला. तो एका टॉवेलने तिचे ओले केस सुकवू लागला. आराध्या त्याला मोठ्या प्रेमाने पाहत होती. आकाशने विचारले की काय झाले, तेव्हा तिने फक्त नकारार्थी मान हलवली. आकाशने तिला विश्रांती घ्यायला सांगितले आणि तो स्वतः किचनमध्ये गेला. आकाश स्वतः कधीही काही बनवत नसे, पण आज त्याला आपल्या पत्नीसाठी काहीतरी खास बनवायचे होते. आराध्याला वेदनेत थोडा आराम मिळाला होता, पण त्रास पूर्ण थांबत नव्हता. तिने आरशात स्वतःला पाहिले. तिच्या गोऱ्या मानेवर आकाशने दिलेल्या खुणा त्यांच्यातील जवळकी स्पष्ट सांगत होता. तिने एक हाय नेक टॉप आणि प्लाझो घातला आणि ती किचनकडे गेली. आकाश तिथे जेवण बनवत होता. आराध्या ओट्यावर जाऊन बसली. तेव्हा तो म्हणाला, "तू आराम करायला हवा होतास." आराध्या म्हणाली, "मला झोप येत नाहीये आणि एकटं बसायचा कंटाळा आला होता." आकाशने तिला स्ट्रॉबेरीने भरलेला बाऊल दिला. त्याला माहीत होते की आराध्या लहान मुलासारखी आहे, जिला छोट्या गोष्टीत आनंद मिळतो. तिने एक स्ट्रॉबेरी आकाशला भरवली आणि स्वतःही खाऊ लागली. आकाशने अचानक तिचे पाय पकडून तिला स्वतःकडे ओढले, ज्यामुळे ती त्याच्या खूप जवळ आली होती. तिच्या ओठांना लागलेली स्ट्रॉबेरी पाहून त्याने पुढे झुकून तिचे ओठ चुंबले. आराध्या या अचानक झालेल्या कृतीने चकित झाली. जेव्हा त्याने तिच्या ओठांना हलका दंश केला तेव्हा तिने त्याला बाजूला केले आणि रागाने म्हणाली, "तुम्ही खूप वाईट आहात. असं रूढपणाने का करत आहात?" आकाश हसला आणि त्याने तिला कमरेतून उचलून हॉलमध्ये आणले. आराध्याने त्याचे केस विस्कटले आणि ती खळखळून हसली. तिच्या या हास्यात आकाश पूर्णपणे हारून गेला. त्याने तिच्या मानेवर एक खोल चुंबन घेतले आणि तिला सोफ्यावर बसून तो पुन्हा किचनमध्ये गेला. थोड्या वेळाने त्याने जेवण आणले. दोघांनी एकत्र जेवण केले. आकाश किचनमधून बाहेर आलाच होता की त्याचा फोन वाजला. तो एक अनोळखी नंबर होता. त्याने कॉल उचलला तर पलीकडून एक प्रौढ माणसाचा रागीट आवाज आला, "तू असं का केलंस? माझ्या मुलाला का मारलंस? उत्तर दे." तो आवाज ऐकून आकाश सुन्न झाला. तो हा आवाज कधीच विसरू शकत नव्हता. हे त्याचे वडील होते, मिस्टर धनराज रॉय. आकाश उपरोधिकपणाने हसून म्हणाला, "ओ हो मिस्टर रॉय, तुम्ही आहात तर?" धनराजजी रागात म्हणले, "तू प्रतापला का मारलंस? त्याने तुझं काय बिघडलं होतं?" हे ऐकून आकाशचा संयम सुटला. तो ओरडला, "काय बिघडलं होतं? सिरियसली, तुम्ही तर बाबा म्हणून घ्यायचे लायकीचे सुद्धा नाही आहात. तुमच्यामुळं मी आणि अधिराज दादाने आईला गमावलं. तुमच्या त्या निर्दयी मुलाने माझ्या भावाला मृत्यूच्या छायेत लपवून ओलीस ठेवलं. त्यामुळे मी माझ्या वहिनीला गमावलं. इतकंच नाही तर त्याने माझ्या 3 वर्षाच्या निष्पाप मुलाला आयुषला विष दिलं. जेव्हा माझा मुलगा मृत्यूशी झुंज देत होता तेव्हा माझी काय अवस्था होती याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. पण तुम्हाला अजूनही तोच बरोबर वाटतोय." आकाश पुढे म्हणाला, "त्याने माझ्यावर हल्ले केले, पण मी कधीच पलटून उत्तर दिले नाही.
याचा अर्थ मी कमकुवत होतो असा नाही. त्याने माझ्या कुटुंबाला, माझ्या लेकाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला. याची शिक्षा तर त्याला मिळायलाच हवी होती. आणि एक लक्षात ठेवा मिस्टर रॉय, आज फोन केला ते ठीक आहे. पुन्हा कधीही फोन करायची हिंमत करू नका. जर दुश्मनी निभवायची असेल तर समोर या. जर पाठीमागून वार केला तर आकाश रॉय कोणालाही सोडणार नाही. त्याने रागात फोन कट केला आणि तो सोफ्यावर कोसळला. आराध्या पायऱ्यावर उभी राहून हे सर्व पाहत होती. तिने आकाशला इतक्या रागात कधीच पाहिले नव्हते. ती हळूहळू त्याच्याकडे जाऊ लागली. दुसरीकडे अर्णव रियाला घेऊन रॉय हाऊसमध्ये पोहोचला. तेव्हा रिया कारमध्ये झोपली होती. अर्णवने तिला उठवायचा प्रयत्न केला. 2-3 वेळा हाक मारली तेव्हा ती झोपेतच पुटपुटली. काय आहे मिस्टर ॲटिट्यूडचे दुकान, झोपू द्या ना आम्हाला. हे ऐकून अर्णव चकित झाला. हिने मला ॲटिट्यूडचे दुकान म्हटलं मला. त्याने रागात कारचा दरवाजा जोरात आपटला आणि तो आत निघून गेला. त्या आवाजाने रिया दचकून जागी झाली आणि ती सुद्धा पळत घराच्या आत गेली. बाकी पुढील भागात. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आकाश आणि त्याच्या वडिलांमध्ये हे वैर आता काय वळण घेईल आणि अर्णव रियाला कशी अद्दल घडवेल. कथेच्या पुढील प्रवासासाठी जोडलेले राहा आणि माझ्या मराठी कथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.